काय करावं बाई. सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला. अहो बा तुम्ही ना माझं डोकं खाऊ नका. मी तुम्हाला आधीच सांगते. तुम्ही बिलकुलच बोलायचं नाही माझ्या संग, कळलं का? अग येडे, बायको कशा करता असते? झक माराय करता असते. हा? हा म्हणजे काय? म्हणजे काय काय रात्री मी पलंगावर झोपेल हं. आणि तुम्हाला तिकडं शिलगायला काय झालं होतं? तुम्ही खाल्ली गादी टाकली आणि तिकडं थोबाड करून झोपले. हा अग तरुणपणामध्ये लय उड्या आणल्या लय. तर माझ्या संग आणल्या का? म्हणून तुम्ही म्हातारपणात माझ्या संग लगीन केलं. हं. हा आणि मला असंच वाफावर ठेवलं काय ते? हे बघ हा का मी काय म्हणते, हं. तुमचं घंटुळ असं उठत नाही का? उठत आहे कधी पहाटे. कधी पहाटे कधी? अगं तू उठती जाती ना पाणी तापवायला इकडे तिकडे, त्यावेळेला मला ध्यान येते. म्हणजे नियम चुकवतो हा खाऊ. हं. तुम्हाला असं वाटत नाही कधी का आपली एवढी देखणी सुभावणी बायको आहे, हा. एवढी गोंडसवाणी आहे, हा, हा हा. आपण एवढं म्हणजे जवान बायको संग लग्न केलं, हं. पण तुम्हाला वाटत नाही तिच्या संग काही करावं म्हणून? हा पण तू कुठं बोलली अशी? बोलली म्हणजे मग मी तुम्हाला नाही नाही किती नाही नाही. मी तुम्हाला किती वेळेस म्हणले का मला आठवण आली, हं. ती म्हणते आली तर जाय माहेराला. म्हणजे काय? मला वाटतं तुझ्या आईची आली, बापाची आली, भावाची आली, वहिनीची आली. मग तू कुठं म्हण, झोपायच्या वेळेला त्यांची आठवण येईन का मला? पण मग तो बोलून दाखवायचं ना. जाऊ दे बाबा, तो आहे ना करंगळीवाणीचा असेल, ए. उठतच नसेल. जाऊ दे. एक काम करते का? हा हं? असं बोलायचं आहे बघ. काय असं येत बरे असं? नाही मग बोलता नाही ना, काय? जवळ यायचं. आणि नुसतं जवळ येऊन आणि चिटकून काय होतं त्याच्यात? काही घालावं बी लागत आणि काढावं लागत. हा मग आज करील ना. कधी? चाल महिना झाला ना बाबा आता तुझ्या संग लग्न करून. मला जाय ना झाला तर. त्या महिन्यापासून वोच राहिलं नुसतं जवळ येतो, मुख्य घेतो, सोडून देतो मूड मध्ये, आणि तर मग आईन तोंडात घास घालायचा टाइम तवाच पळून जातो. बरं हा? आता नाही, चाल आता नाही काय? आता चाल ना. मला ना इच्छाच नाही राहिली तुझ्या संग काही करायची आता. मग गडी ठोका एखादा. खायला मग तू म्हणते तुझ्या संग करायचे, मग अगं मला लग्न. तर असं वाटू राहिलं सरळ मी माहेराला निघून जावा. हं? सरळ माहेराला निघून जावा. मला राहावाच नाही वाटत, नांदुशीच वाटा ना आता मला इड. अगं येडे, जे सुख पाहिजे, जे सुख पाहिजे ते भेटा ना मला. मी हौसानं बायको केली, हौसानं. कायला बोकंडी बसायला केली का? ते बोकंडी बसून देत नाही. बरं मी काय म्हणतो, काय? तू येऊन जाऊन तेच घरा नाही. मला नाही बोलायचं काही. तो आहे ना बाबा, उठतही नाही, काही होतही नाही, हालतही नाही, चालत नाही. या साईडला पडलं तर या साईडलाच राहतं, त्या साईडला पडलं त्या साईडलाच राहतं. अगं मग आता उठतच नाही मी, त्याला काय करणार? त्याला ना फक्त इकडच्या मांडीवरून तिकडे त्या मांडीवर झोका घ्यायचा पडेल, बाकी दुसरं नाही काही. नाही, मग आता माझं वय राहिलं का? बायको कायला जख मारायला केली का? मग झक मारायला नाही नव्हती केली. करायची, दुसऱ्याच्या आयुष्याची बरबाद नव्हती करायची. मी म्हणते तू कुठं चालली? झक मारायला चालली मी. नको झक नको मारू. मी जाते कुठेतरी, जीव देते एखाद्या. हा हा मग आता काय करू? खायला ना प्यायला? हा हे बघ, आपण आहे ना काहीतरी प्रयत्न करू. काय प्रयत्न करतो? खायला ना काढायला, पाटील भाव वाढायला बोटाने करू तर असं? नाही मग मी आहे ना, आपण आहे ना काहीतरी प्रयोग करू आणि त्याला जागा करूच. तो आहे ना, जे वळवळ करायचं ते नाही करीत, तर दुसरंच वळवळ करतं. खटखट खटखट. जाऊ दे. अगं ऐक ना. मला आहे ना नाही काहीच बोलायचं नाही आता. जाऊ दे. पण मी काय म्हणतो, मला येऊ दे. गेली लई नाराज झाल्या ती. तिचं नाराज पण कसं मिटवावं हे काही मला समजा ना. नेमका काय विलाज करावा? एखादा मित्र येईना. काय रे गणपतराव, राम 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 राम. लयच खुश मध्ये आता, खुश मध्ये काय रे? म्हणजे मग आता काय हा जवान बायको केली, चांगलं ओरपीत असं ना आता. अरे हो, मजा आहे. चांगलं ना, चांगलं. हा तो कस काय काही गेले का नाही दिवस दिवस? दिवसही जातील. जो उगवतो तो माळवणारच आहे ना. नाही मग काय म्हणतो मग? बरं होतं का नाही मग काही? तू का रे खोर तेच तेच विचारतो, तुला काय घेणे? आणि मित्राची काळजी मित्राला. हो. ते बरं म्हणे मित्राची मित्र भेटावे, हा, हा, मनात हा. संशय फिटावे. बरोबर बरोबर बरोबर. हा? हा हा. बरं मी काय म्हणतो, हा. एक विलाज लागत होता घरचा. विलास एक मदत करतो का मला? करे ना.
वा सारखं करीन. रेंज राहून राहून कमी जास्त होती रे. फुल रेंज पाहिजे. मग रेंजच्या ठिकाणी जायचं ना. हा? रेंजच्या ठिकाणी अरे बाबा ते का फोनची आहे का मग मामाची? तुला हेच गण अक्षर टाकलं गाड्या मला. अरे काहीच नाही मित्राला म्हणजे हे सोपं बोलून राहिलो मी. बरं तो संप्या म्हातारा का तू म्हातारा? संप्या तुला वडील असेल ना. हा हा हा. संप्या वडील असेल ना. संप्याला एखादं मंत्र दिलता. हम्म, संप्या नाही ना हम्म. बायकोची हाल करून टाकली बायकोचा. ए तुझ्या पाया पडतो मला दे मग. हा? फक्त 50 खर्च. 50 काय 50 रुपये फक्त? फक्त 50. आलं. मी फोन पे मारून देतो तिडेचा. फोन पे मार नाही तर नको मारू. आता वस्तू आपल्याकडे फक्त कोणी दिली सांगू नको. हं? वस्तू कोणी दिली एवढी सांगू नको. असं का? नाही सांगणार बुवा. तुला कोणी आला ना हा. तू 50 काय 50 ठिकाणी मला 100 देशील. खरं? 50 वाजता 100 देशील. अरे बायको जर खुश केली नाही रे अरे तुला 100 काय 150 काय 200 500 देईल तर. 500 एवढे काय 500 तर तू वर जाशील डायरेक्ट. का बरं? हा नाही 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 तुला चहा पाणी म्हणून. हा? तुला सांगतो एकच वस्तू जर दिली ना हा. तर तू तू तर झोपता नाही पण तो रातभर झोपणार नाही. खरं? तू झोपशील पण त्याला झोप नाही. कसंच जागवत तू नाही रे. झोपी गेला ना हा. तो ताईटच राम राम ठोकेत राही निवळ. अरे बाबा हालून हालून फार काटाळून गेलो. नाही हालायचे तुला तुला हालून हालून झोपायला तो झोपणार नाही. मुरथाळून झोपायला. बायकोडून नावता नाही हा. ना जर नाही पळाली तुला सांगतो. हा, काव घेऊन हा काव घेऊन. हा खरं काय? थांब नाही तुला पुढे थांब ना. अरे पण मग कधी? काय वस्तू आहे माग घ्यायची गल्लास आई गुळे घ्यायची त्याचं हा. 2-3 गोड दूध प्यायचं फक्त. असं का? फुल गलास प्यायला मग तू कोमातच गेला. खरं? हा पण एवढं नाही 2 गोड पेने तर पाणी प्यायला तरी चालेल. बर जाऊ का मग? येऊ का मग? मी जातो. जाऊ का? हो. मला ना बाय उपकारी काम म्हणून करायचं राहत नाही आपण नाही पडे कोण कदरची घालू कदर काढायचं नाही ते बरोबर आहे. मागून त्याला काचा काचा पोरं झाले. गोळी का ग नाराज होऊन बसली? ऐक ना अगं ऐक ना. तिकडे शिल्लक रे बाबा तुला काडी लागू दे. खाडी म्हणजे कंची? त्या 1.5 फुटाला काडी लागू दे तिकडं. तू ऐक ऐक ऐकशील का नाही? काय ऐकायचंय? चालतं खरं घरात चल. कायला? चल. मला नाही यायचं तिकडे चुलत तू. अगं पण तिकडे जोरा बोलावा आणि तानीत बस मोठं वहिनी. पण तू ऐक तर खरं. एवढं काय ऐकायचंय? तू मला सांग चाल घरात. कायला जायचंय मला ते सांगा पहिले. बसा खाली नीट सांगा. मला लय मूड आला ग. हे बाया हे कधी असं चालतं का? कधीच्या नवत कस काय कळ झालं? नाही निघत. उठ, 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 उठ. हा चाल ना. कुठं चाल? घरात चाल. अरे बाबा तो असंही होत नाही ना असंही होत नाही कायला चाल? अगं आता तुला दाखवलं असं होतंय का नाही पण तू घरात चाल. काहीच होणार चाल नाही तू त्यामुळे. चालतं खरं चालतं खरं. काय करावं बाई बोला? चल 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 चल. हे काय कुदत चाललंय घोड्यावानी? अंग ग ग. बया, काय बाई हा ए बाबाला जोर कस काय आला? आणखी एकदा इकडे एक. आ? अजून एक. हे आव तुम्हाला काय झालं अचानक बाई? अग ग ग ग. अरे देवा अहो एकच काय? हा हं? ही जादू आहे जादू. अरे बापरे एवढं जादू आहे. चल बाया का वा हा या असं कस काय व्हायला लागलं तुमच्याकडून? हा काय? जाऊ दे बाई आज तरच मजा आली. तुम्ही मला खुश करून टाकलं. हा चल एकदा. एकदा हा परत मग बाबू चालतं खरं. हे आव बस ना आता. एकच टाइम एकच. आता एका शेवटचा आता हा हा बाई तुम्ही मला सुजून ठेवशान व बाई आता आता नाही खरं मावाला.
रे बाबा नाही रे, चल रे बाबा बाहेर चाल. काय बाहेर? अरे मला चालता येणार रे, मला वापरे. हम्म. तुम्हाला घोडीच केलंय. अयो बाई 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 बाई, थांब ना, पळू नको ना. ऐक चढता येईना मला, सरक सोड. उतरता येईना. ऐक पलंगावर काय करू, सोड रे बाबा सोड आपण ना. एक थांब जर साक थांब. आता ऐक बाबा. ओ अरे बसताय ना. बसताय ना. आई मग चाल पाहू एकदा. काय एकदा आणखी एकदा. तुला काढी लागवते रे तिकडे. चाल. तुला काय म्हणू तुला आणखी. ए बाबा आई बाबा डोंगर माग पळून राहिलं. बाबा अरे देखत कुठं अरे सोड रे मड्या. काय टवळं मार राहिलं बाई या मड्याला काय झालं बाई, या काय की हा बापरे, पायात काय काय घुसू राहिलं. त्याचा मुर्दा बसला याचा. मला तर चालता येई ना, फार ढिल्ल करून ठेवलं ग बाई. रांडकीचा हा नसते म्हणले याला. हा ग ग ग ग अयो आता काय करू. अग ग ग ग ग मला तर बसता येईना, काहीच करता येईना ग बाई. आई काय जर काय रे, काय पडतो का ते का? काय नाही शिरपत भाऊजी, आता काय सांगू तुम्हाला. काय? अगं, काय चमकलं काय रे कामर? बसा. काय झालं एवढं फार तळमळ? अगं, काय झालं? भाऊजी बसताय ना व मला. काय अहो हे राणकीच्यानी काय तुला का मुळे उठलं का? मुळी येत नाही हो भाऊजी मला. मग पण तुम्हाला सांगते, तुमचा भाऊ तो रांडकीचा, काय करू? त्यानं बाई लग्न झाल्यापासून कधीच काही केलं नाही. तुम्हाला तर माहित आहे ना ते चांगलं. तुम्हालाच काय अख्ख्याला माहिती आहे. तो कधीच आला नाही, कधी काही केलं नाही. आणि आज बाई अचानक त्याचं असं एवढं होतं, असं एवढं शेंगुळ होतं. ते अख्खं काकडीवाणी झालं ना बाई. काय केलं? आता काय केलं, आता काय करीत राहत्या. तू आबळ केलं माय असा जीव घेतला बाई त्यानं, कधी नाही मिळून गटकन गिळ. त्याला ना म्हणजे काय झालं, तो महापैसे दिवस राडला. तो मला काय म्हणत, सगळं आहे बायको चांगली, सगळं चांगलं, पण ते ना मावाला मुडच येत नाही. मग मी त्याला काय केलं माहिती का? बाई मड्याला आज काय झालं का? त्याच्याकडून मला 100 रुपये घ्यायचे. कायचे? मी त्याला गोळी दिली. कायची? पावरची. पावरची म्हणजे? त्याला पावर आलता का? हा मग तुम्हाला तेच सांगू राहिले मी. एनर्जी चालतो त्याला खूप. हा मग ते मीच गोळी दिली त्याला. हे देवा, आता काय म्हणू बाई तुम्हाला. तुम्ही गोळी दिली पण त्यानं अख्खा मग गोळा बाहेर काढला ना बाई. तरी त्याला 50,000 पावती दिली, तर 100ची दिली असती ना. 100ची 500 जर दिली असती ना, अरे तू आता जीवच गेला असता. हो बाई, एकदा नाही दोनदा नाही, त्या बाबांनी 3दा घरात घातलं, 2दा पुढून आणि एकदा मागून. काकडी नाही झाली, काकडी नाही झाली, डायरेक्ट भोपळा झाला असता, भोपळा. मग तर माझा जीवच गेला असता. तुला भोपळाच पाहायला भेटला असता डायरेक्ट. तुमच्या पाया पडते, पण अशा काही गोळ्या बिळ्या देऊ नका त्याला. नाही पण- आज लय जीव घेतला बाई. आलं बाई ते. राम राम. दिवसा या आंटीची जवळ घंटी मी वाजव दिवसा. हा का? अरे वा. त्यात तोंडात पडले किडे तो आल्या. दिवसा या अरे मला मुळीयात झाला, घंटी मी वाजव. मुळीयात झाला असतं ते परवडलं असतं मला. हा? मुळीयात झाला असतं ते परवडलं असतं. काय म्हणली? हा बदा खालून दार लागली मी आल्या. दिवसा या आंटी. अरे सोड रे बाबा. दिवसा या आंटी. याला सांगावं भाऊजी, काहीतरी सांगा आता. आता पावर कमी झाला का? अहो परमा परकर भिजला ना बाई. बरं आणखी दोघं गोळी. आता काय आता परकर भिजला, आता साडी भरवायची बाकी राहिली का बाई. हा एक काम कर, त्या ना केवढं मोठं चिंदूक फाड, त्याचा मस्त टिंबा कर आणि जाळ त्याला. हा आणि ती काय ती राग भरल ना. ती राग भरल नाही, तिचा पार फेस पाडलाय खाली. पडून दे, चल एकदा. जाय तिकडं. हे नका रे नका, तर जाम झाली. भाऊजी सांगा या मड्याला नाही आव कुठं तरी. नाही तर याला आहे ना
एखादं जाऊ दे. एखादं वॉल पाहून द्या, बरं, एखादं बिळ मी काय उंदराचं म्हणतो? त्याच्यात तरी घुसन नाही तो. नाही मंत्र आपला तर सक्सेस झाला का नाही? देवच पावला ए भाऊ माझा मंत्र सक्सेस झाला का नाही? सक्ष एक नंबर भाऊजी बरं त्याला आहे ना वावरात एखादं उंदराचं बीळ पाण्यात सापाचं बीळ पान त्याच्यात त्या कोंबून याला उदरांत तोडलं खाली मग तोडलं तर तोडलं पण माही पार मिटली हो भाऊजी. आता कधी आयुष्यात करायची इच्छा नाही राहिली बाई. हा. तू काय म्हणत होती किती नाव ठेवत होती नाव ते ठीक काय नाही इकडे लवांडलं का तिकडे होत तिकडे लवांडलं का इकडे आता रात्री या नाही दिवसा आहे आंटीची दोनदा आनंद वाटला बरं का भाऊजी मला. दोनदा लय आनंद वाटला असं पोट भरून खाल्लं. पण ती सरून जावा मागून घुसलं ना काकडी काकडी म्हणजे तुम्हाला सांगते डायरेक्ट असं टर्राग झाला डायरेक्ट. आता आहे ना चालेल नाही नाही आता बाद चहा ठेवा आता. आता ना भाऊजी माझ काय कॅपॅसिटी नाही. मलाच कोणी दूध आणून द्यावा आणि मागून मलम लावून द्यावा मी काय एवढीच म्हणतो? माझी इच्छा आहे आता. आता हिला ना टोकरीवर गरम पाणी करते त्याच्यामध्ये बसतो शेक दे शेक. नाही एक टाइम झाल्यावर अरे ते जगा का एड गांड्या तर काय होतंय नको 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 नाही रे बाबा तिकडे तू एखाद्या मोरीच्या वालात कोंब तिकडे जाय. चल हा हॉटेल चहा पिऊ चल. नाही नाही मला ती घे संग अरे जाय रे बाबा जाय ना तिकडे तो शिलगाव ना तुला दाडा बी राखेल होती पावर गालबुट निघ तिकडं. हा काय म्हणू याला याला काय म्हणा. दात काढून राहिलं वहिनी काय अडचण आली? घोड्यावानी विसरू राहिला. वहिनी काय म्हणा माहितीये का ए, काय अडचण आली तर तुला एखादी गोळी देऊन टाक तर. अहो भाऊजी मला दुख राहिलं मागून मलम बिलम काहीतरी पाठवा आता. ऐक ना ऐक ना. तुम्हीच तुमच्याच गोळीनं कर केला आणि मागोळा बाहेर काढला आता. मी काय म्हणतो याला म्हणा वाजतात म्हण जाय रे बाबा अगं म्हण ना हा याला म्हणा वाजतात जाय. मग चाल माय चांगली वाचवली तू चाल जाय ना तू मग, चाल पहिले. ना चल. चहा अगं, हॉटेलवर अगं, चहा. अगं, 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 अयो ए बाबू. बघा. याला म्हणा वस्तू बा मजा आली बा आयला मजा अजूनही ना मजा तुला कटवलेली मी अजूनही हा मग कारण ती म्हणली पाहिजे का ए बाबा बस मी टाइमची जाते तेव्हा बरं 90 मिनिट पाहिजे ना 90 दोन चाल हा बस गाडी चाल